शिवसेना तालुका प्रमुख संजय भुमरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ताई आणि त्यांच्या सहकारी उपस्थित सर्व माझे शेतकरी आणि बंधू आणि भगिनी, मी आता मगाशी तिथं भाषण केले त्यामुळे आता इथं फारसं बोलणार नाही, परंतु जे आता मुळी वकिलांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे की 17-18 महिने आपल्या तालुक्यामध्ये पाऊस पडला नाही. मोठा पाऊस पडल्यानंतर जी थोडीशी बुरबुर आली, त्या बुरबुरीवर आपल्याला पावसाचं समाधान मानावं लागलं. गेल्या 17-18 महिन्यात पाऊस पडल्यामुळे बाहेर तालुक्यामध्ये काही आपण मार्गानं काही गोष्टी करायच्या म्हटलं तर त्याला राजकारणाचा वास यायला लागला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शेपू योजनेच्या पाण्यामध्ये जरा वेळ लागणार आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला सीडीवर जाऊन त्या स्ट्रक्चरचं काम पुरं करायला वेळ लागणार आहे म्हणल्यावर तिथं लोखंडी पायपा माहुलीला शिल्लक आहे, लिंबूला शिल्लक आहे. त्या पायपा आणून त्याच्यावर जर आपण मेकॅनिकल युनिटकडनं त्या पायपा वेल्डिंग करून घेतल्या, दोन्हीकडनं भराव केला तर पाणी माहुलीच्या विहिरीत चिपळूणच्या तिथं केरळा नदीत येते. 8-10 गावाचा चांगला प्रश्न पडतोय आणि माणसांना सुद्धा कोणा पाणी द्यायला, जनावराला सुद्धा पाणी द्यायला टँकरची वाहतूक सुद्धा स्वस्तात पडणार आहे. म्हणून काही मार्ग काढला आणि सुचवलं आमदारांनी आणि शासनकर्त्यांनी, ते होऊ नये म्हणून प्रयत्न केला आणि मला त्याचं श्रेय मिळेल. मी त्यांना सांगितलं की ती ज्यावेळेला पाणी येईल त्या पाण्यात मी काय पूजन करायला जाणार नाही, मी लोकांचा अश्रू पुसणारा कार्यकर्ता आहे. त्या पाण्यात जाऊन तुम्ही पाहिजे तर नाचा जावा. तरी सुद्धा त्यांनी थोडेसे अडवणुकीची भूमिका घेतली की जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्या पाटबंधारे खात्यांना दमाची भाषा वापरली. तुम्हाला त्यांना सांगितलं की मी लोक घेऊन तुमच्या ऑफिसवर येणार असं म्हटल्यानंतर मग त्या कामाला मंजुरी दिली आणि आज 8 ते 10 दिवसात सुद्धा विजय पाटणाला माहीत आहे माहुलीची लोक, चिकरोळची लोक रोज जाऊन बघून येतात आणि ते पाणी केरळा नदीत आणि माहुलीच्या विहिरीत आता 8-10 दिवसात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यात असेल आता लिंबूच्या सुद्धा आपल्याला लिंबू योजनाचं काम सुरू होऊन 15 ते 16 वर्ष होत आली. आता पुन्हा या तालुक्यामध्ये पुन्हा कसली योजना ह्या 4-5 पिढ्यात येणार नाही. पुन्हा आमचा शासनाकडे मागणी आहे किंवा आमचा प्रयत्न आहे की समजा उदाहरण घ्या, पाऱ्याचं घ्या, देवीखिंडीचं घ्या. देवीखिंडीला ते बोधा जो गेला आहे तो किमान 20-20 मीटर 25-25 मीटर खोल आहे. तिथेला त्यांना पाणी मिळणारच नाही. त्याच्या जमिनीचं नुकसान झालं. लिंबूचं कॅनल गेला का गेला. गावात पाणी किती मिळतं त्या देवीखिंडीत 5 एकराला सुद्धा पाणी मिळत नाही. पाऱ्यामध्ये जास्तीत जास्त 300 ते 400 एकराला पाणी मिळेल, याच्यापेक्षा पाणी मिळत नाही अशी अवस्था आहे. पुढं जो कॅनल जाणार होता तासगाव तो थांबला आणि त्याला दुसरी योजना काढली. कॅनलची रुंदी त्याच हिची राहिली, इतक्यात तेवढाच राहिला आणि ह्या सगळ्या अडचणी आहेत. पळशी हे एक तालुक्यातलं आपलं असं गाव आहे की युरोपला द्राक्ष सगळ्या भारतात 1 नंबर, म्हणजे पळशीचा दर ठरला की भारतातल्या द्राक्षाचा दर ठरतो अशी अवस्था आहे. त्यांना आपल्याला पाणी देणं गरजेचं टेंबूमध्ये नाही. तर या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी कसं एकत्रित ताकदीनं करायचं या दिशेनं प्रयत्न चालू केला. गेल्या 1-2 महिन्यात त्यामध्ये आपण पळशीला कसं देता येईल, हिवऱ्याला कसं देता येईल, त्या घाटनांद्र्यावरून आणून पळशी हिवरं कसं भागवता येईल, पुन्हा देवीखिंडीला आपल्याला कसं करता येईल, थोडी बुद्रुकचा भाग कसा करता येईल, किंवा इकडं ढवळेश्वरकडं बाळवणीकडे जाणार. आता बाळवणीला ताकारी आणि येता आलं तरी सुद्धा जो मुल्लानगरचा भाग आहे त्याला आपल्याला काय करता येईल का की जेणेकरून पुन्हा आपल्याला राहिलेल्या भागाला 4-5 पिढ्यात तरी पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे. त्या दृष्टीने काय आपल्या लोकप्रतिनिधी ताकद लावली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ती केलेलं नाही. एवढं नव्हे की 20 ते 25 TMC आता ते टेकटॅप झालं आणि वर्तमानपत्रात आलं की 20 ते 25 TMC पाणी दुष्काळी भागाला मिळणार. आता हास्यास्पद आहे, कारण विजेचा जो 4थ्या टप्प्याला पाणी जाणार आहे तर ती कोकणाकडच्या बाजूला जाणार आहे. वीज तयार झाली की ती पाणी कोकणाकडे जाणार आहे. मग दुष्काळी भाग इकडे राहिला, पाणी पश्चिम वाहिनीला जाणार आहे, पाणी पूर्व वाहिनीला येणार नाही. त्याचा अभ्यास राहिला आपलं दाबून. हे बातमी वाचल्या मी मुंबईत दुसऱ्या दिवशी गेलो होतो, आरारामाने भेटलो. त्यांना म्हणलं हे पश्चिम वाहिनीला पाणी जाणार आहे. तुम्ही आमचं म्हणणं असं आहे, आज पैसे नाहीत ना तुमच्याकडं, नसू द्या, पण पाण्याचं वाटप जे होणार आहे त्या पाण्याच्या वाटपाच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे.
जे आमच्या तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र सगळं आहे त्या भौगोलिक क्षेत्राला लागणारं पाण्याची कमिटमेंट करून मग राहिलेलं तुम्ही काय. आणि प्रायोरिटी सुद्धा अशी आहे, पहिली प्रायोरिटी पिण्याचे पाणी, दुसरी शेती, तिसरी उद्योगधंदा आणि चौथी विजेला आहे. तुम्ही आता ही 25 TMC पाणी एकदम विजेला नेत आहे. आम्हाला मान्य आहे विजेची गरज आहे, आता सध्या टंचाई आहे. जोपर्यंत पैशाची उपलब्धता शेतीच्या पाण्याला देत नाही तोपर्यंत तुम्ही विजेचा वापर करावा. विजेला पर्याय निघू शकतो पण शेतीच्या पाण्याला पर्याय निघू शकत नाही. या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी अत्यंत प्रेम केलं आणि आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला, त्यामुळे ती काय पिकअप शेड बांधणे, इमारतीचं उद्घाटन करणे आणि आपलं नाव त्याच्यावर आलं पाहिजे. माझ्याकडे कलेक्टर आणि यांचा फोन यायला मी म्हटलं आता नाव लागलेलं आहे त्यांचं, आता काय बोर्ड काय आम्ही काढू शकतो का? उद्घाटन वेळेत करा, लोकांच्या याच्यावर मीठ कशाला तोडताय? म्हणजे नाव लावण्याचं त्यांचा सगळ्यात मोठा भाग असतो. ते अनिल बाबर आमदार होते, ते 10 वर्षात काय केलं आणि खरंच आहे पिकअप शेड कुठली बांधली नाव लावायला प्रयत्न. पण त्यासाठी ही पिकअप शेड बांधायची आहेत की माणसं जगली पाहिजे म्हणून टिंबू योजनेला जन्म दिला आणि अहोरात्र त्याच्यामध्ये मी काम करतोय. मी आमदार नाही म्हणून मी तिथे सोडून दिलं नाही. मला वाटतं तुम्ही जर चौकशी केली तर त्या जलसंपदा विभागात माझे इतकं हेलपाट कोण नाही. तुम्ही जर तिथं गेला तर माझी पत्र एवढे गट्टाच्या गट्टा असले पाहिजे की हे कसं करता येईल ते कसं करता. आता हे काम त्यांचं की बाबा पायपा आणून त्याच्यातनं पाणी काढून बाहेर काढता येतं, हे काम त्यांचं. आम्ही आता पाऱ्याच्या तलावात स्वतः पेडमधनं कसं ग्रॅव्हिटीनं पाणी येऊ शकतं हे प्रस्ताव दिलाय. पळशी एवढ्याला कसं काही करू शकतो. आता काल मी दुसरा मार्ग काढला की जे गोरेवाडीचा कॅनॉल आहे तामखडीपर्यंत आणलंय 7 किलोमीटर आणलं. 914ला जर तामखडीच्या वर नेलं नाही तर आता पुन्हा सावकाश न्या, पण 914ला तिथं नेलं तर वरचा पठाराचा भाग. आणि सांगायला हरकत नाही, कदाचित गारडीची भांबर्ड्याची जमीन हलकी पण पठारावरच्या जमिनीचा मजदूर एवढा चांगला आहे. त्यांना पाणी दिलं 914. आम्ही तुम्हाला सांगतो आता आम्ही सगळी इथं बसलेलं आहे, हे सगळं विजय पाटील अध्यक्ष आहेत, आम्ही सगळे मिळून पुढच्या कामामध्ये दुसरं काय करायचं नाही. आता हे 6 महिने वर्ष एवढे जागृतीचे आहेत की पुन्हा पाणी मिळणार नाही आपल्याला, तर ते पाणी आपल्या मालकीचं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. ती भूमिका आता मी असतील, विजय पाटील असतील, मुळीक वकील असतील किंवा विनोद बोलून असतील, आम्ही मिटिंग बोलू शकत नाही कारण आमच्या मागे शिपूट नाही. शिपूट असली की मिटिंग बोलवायची, पण आता शिपूट नसलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचा आधार घेऊन त्यांना बोलवून नसलं तर तिथून जाऊन आम्ही या सगळ्या गोष्टी पुढच्या काळात उभा करायच्या आहेत. त्या उभा करत असताना तुमच्या ताकदीची शक्ती गरज आहे. जर एखाद्या वेळेला प्रशासन अधिकारी ऐकत नसलं तर पुन्हा ज्या वेळेला हाक मारेल त्यावेळेला तुम्ही या, आपण त्यांना अक्कल शिकवू आणि त्यामध्ये काम करायचा प्रयत्न करू. आता आपल्याबरोबर संजय विभूती सुद्धा आक्रमक आहे. आता त्यांनी मला सांगितलं त्याचं कारण मी सांगतो की आपल्याला एवढ्यावर भागायचं नाही. त्यांना आता असं आहे की लाज नसणाऱ्याला काय अगदी तुम्ही तिथं आपण धक्काबुक्की केली असते, त्यांना हात जाऊन दिले, तरी जी लाज नसणार आहे ती जाऊन मागल्या दाराला आता गेली आणि उद्घाटन केलं. आता त्यांच्याकडून नादाला आहे. पुन्हा आपल्याला काय आंदोलन करायचे जे लोकांच्या हिताच्या दृष्टीने आहेत त्या आंदोलनाच्या दृष्टीने आपली शक्ती वाया जाऊ नये. एक दुसरी गोष्ट आहे की यामधनं काही प्रकार दुसरा घडला तर आता जर आपण दुष्काळाच्या संकटामध्ये आहे, आपण त्यामध्ये अडकणार, अधिकारी त्यामध्ये अडकणार. आणि कारण आता आजची अवस्था अशी आहे की टँकर पुन्हा बंद पडतील का अशी अवस्था आहे. आपण निवडीला आता सोर्स बघायला लागतो. म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपण लोकांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. आपण जेवढा निषेध करायचा तेवढा दाखवला. आपण काय पळकुटं नाही. आपण म्हटलं असतं तिथं मी थांबलो असतो. आम्ही प्रमुख मंडळी म्हणजे असतील आम्ही सर्व मंडळी इकडे आलो की एवढ्यासाठी की लोकांच्यात प्रमुख माणसं असली की जेव येतो आणि जेव येऊन त्यामध्ये काही अन्य प्रकार घडू नये लोक. आणि दुसरी गोष्ट आहे की इथल्या पेठेला आज सोमवार बाजारचा दिवस आहे, त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. त्या व्यापारी मंडळींना, बाजारकरी मंडळींना आपल्या त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही अत्यंत थोडक्या वेळात काल संध्याकाळी तुम्हाला निरोप दिला आणि तुम्ही चांगल्या आता इथं सभेला कमी आहे कारण आपले विस्कटले, त्यांना गाडी नेऊन तिकडे सोडले, कराड असताना सोडले, कुणाला मायनीकडे सोडले, कुणाला कारवेच्या पलीकडे सोडले, असे नात का. पण एक आहे की आपण भरपूर शक्ती दिसली, अधिक लोकांच्यामध्ये कसली शक्ती नाही हे दिसलं. म्हणजे आम्ही इथं असताना तिथं तुम्ही किल्ला लढवला आणि घोषणाचा पाऊस पाडला
आणि त्यांना पळून जाऊ का काय असं तुम्हाला सांगतो. आम्ही सर्व मंडळी सुशांत देवकर असतील हे सगळी मंडळी ताकदीनं तुमच्या बरोबर राहू आणि तुम्हाला काय ज्या ज्या अडचणी असतील त्या दुष्काळाच्या दृष्टीने आपण सोडवायचा प्रयत्न करूया. या तालुक्याचं चित्र कसं बदलता येईल सत्ता नसताना सुद्धा आपण करायचं. आपल्या हातात फक्त आता पंचायत समिती जिल्हा परिषद आहे. पंचायत समितीला सभापती आपल्या वैशालीमुळे सभापती सुभाष ते त्या काळामध्ये रात्रंदिवस त्यांनी तिथं काम करायचं ठरवलेलं आहे. त्यांना सर्वांना तुम्ही सहकार्य करावं आणि आम्ही सर्व मंडळी त्यांनी यापूर्वी काम केलंय त्यांना मार्गदर्शन करून त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कशी यामध्ये बाहेर पडायची माझी एवढीच विनंती आहे की हा तालुका पुन्हा हिरवागार करायच्या दृष्टीने तुमच्या शक्तीची गरज आहे. ज्या ज्या वेळेला बोलवाल त्यावेळेला तुम्ही पुन्हा ताकदीने यावं असं आग्रहाची विनंती करून हे आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे. म्हणून पहिल्याच वेळेला मोडून टाकायचं ते आंदोलनाची सुरुवात आहे. जसं जसं आपल्याला हे करा आणि ते आंदोलन असं आहे की कोणाला अनिल बाबूला व्यक्तिगत मोठं करायचं आहे, मुळी वकिलाला मोठं करायचं आहे, विजय पटला कोणाला मोठं करायचं आहे म्हणून नाही. या तालुक्याच्या जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे. या तालुक्यात पाणी टिंबू योजनेचं गाव ना गाव आणि क्षेत्र भिजलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करावं. पुढच्या काळात सुद्धा तुम्ही आंदोलनाला मदत करा.